नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचे हे लेक्चर आपण AMVIच्या एक्झामचा रिव्ह्यू बघण्यासाठी बनवलंय. आपण याच्यातून रिव्ह्यू बघू आणि स्टँडर्ड अटेम्प्ट काय असला पाहिजे होता आपण हे बघणार आहे आणि त्या हिशोबाने मग आपण तुमचे आन्सर की आल्यानंतर एक कट ऑफचं लेक्चर बनवूयात. ओके, तर आज आपण रिव्ह्यू बघू. तर टॉपिक वाईज आपण रिव्ह्यू बघूयात. सगळ्यात आधी आपण करंट अफेअर सेक्शन बघू. तर करंट अफेअरमध्ये एकूण 8 प्रश्न होते आणि त्याच्यापैकी एक 5 ते 6 प्रश्न तुम्ही इझिली अटेम्प्ट करू शकला असता जर तुमचं करंट अफेअरचं रीडिंग असेल तर. ओके, जसं की आपले सरन्यायाधीशांबद्दल प्रश्न आला होता. ओके, त्याचबरोबर इरॉम शर्मिला यांचं पक्षाचं नाव विचारलं होतं, त्याचा लॉंग फॉर्म विचारला होता. तर अशा प्रकारचे एक 5 ते 6 प्रश्न तुम्हाला इझिली अटेम्प्ट झाले असते. तर ज्यांचं कुणाचं रीडिंग झालं असेल तर त्यांनी 6 प्रश्न तरी अटेम्प्ट केले असतीलच. ओके, त्याच्यामुळे करंट अफेअर एवढा हार्ड नव्हता, मात्र त्याच्यासाठी वाचन आवश्यक आहे. जर तुम्ही फक्त 1-2 दिवसाच्या तयारीवरतीचं करंट अफेअर करणार असाल तर शक्यच एक्झाममध्ये तुमचा अटेम्प्टच होणार नाहीत. ओके, इम्पॉसिबल आहे ते. त्याच्यासाठी तुम्हाला डेली तुमचं रुटीन ठरवलंच पाहिजे की करंट अफेअर करायचंच आहे. ओके, आता आपण बघू की जनरल सायन्समध्ये किंवा जनरल स्टडीजमध्ये GSमध्ये किती क्वेश्चन होते आणि स्टँडर्ड अटेम्प्ट काय असला असता. तर जनरल स्टडी म्हणजे याच्यामध्ये सगळेच टॉपिक इन्क्लूड आहेत, जसं की पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी, ओके, सायन्स, त्यानंतर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन्स पण आपण त्याच्यामध्येच इन्क्लूड केलं आहे. तर त्या सेक्शनमध्ये एकूण 42 प्रश्न होते. त्याच्यापैकी जर अटेम्प्ट करायला जमतील असे बघाल तर एक 14 प्रश्न होते आणि त्या 14पैकी आपल्या लेक्चरमधून सुद्धा डायरेक्टली बरेच प्रश्न आले होते. जसं की गांधींबद्दल, महात्मा गांधीजींबद्दल एक प्रश्न आला होता, तो पण आपण महात्मा गांधींच्या जे लेक्चर बघितलंय त्याच्यामध्ये कव्हर केला होता. नॅशनल हायवेजवरती 2 प्रश्न आले होते, आपल्या लेक्चरमधूनच आले होते डायरेक्टली. लोकसंख्येवरती आला होता. ओके, महाराष्ट्राच्या लोकसंख्येशी संबंधित होता. त्यानंतर ज्या 8व्या शेड्यूलमध्ये भाषा मेन्शन केल्यात तर ते कुठली भाषा नाही आहे असा पण प्रश्न होता आणि आपण ते सुद्धा कव्हर केलेलंच आहे. MS स्वामीनाथन जे आपण बघितलं होतं, आपलं एक लेक्चर आहे त्याच्यावरती की जनक म्हणून लेक्चर आहे, तर तिथून आपण ते बघितलंय की MS स्वामीनाथन हे कुठल्या जनक आहेत, ओके, कुठल्या रिव्होल्युशनचे जनक आहेत. तर हे सगळे प्रश्न एक बऱ्यापैकी 6 ते 7 प्रश्न आपल्या लेक्चरमधून डायरेक्टली होते. ओके, आणि एकूण 14 प्रश्न अटेम्प्ट करण्यासारखे होते. त्यामध्ये जर सांगायचं झालं तर जूल्स लॉबद्दल सायन्समधला प्रश्न होता. म्हणजे एका साईडला एक टेबलमध्ये वेगवेगळे लॉ दिले होते आणि त्याच्या उजव्या साईडला त्याचे ॲप्लिकेशन्स. आपल्याला एकच पेअर जरी माहिती असली असती तरी आपण आन्सर केलं असतं. दॅट इज इन्सुलेटर्स कशासाठी असतात ते जर माहिती असलं असतं, दॅट इज सेफ्टी ऑफ इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, तर आपल्याला आन्सर कळालं असतं. ओके, कारण एका जोडीवरून तुम्हाला अख्खा आन्सर भेटत होता. त्यानंतर इलिसाचा लॉंग फॉर्म विचारला होता, दॅट इज एन्झाईम लाईक इम्युनो सॉर्बंट ॲसे. त्यानंतर खनिज आणि त्याचे जिल्हे याच्या जोड्या लावा होत्या. तो पण प्रश्न तुम्हाला जमला असता जर तुम्ही जॉग्राफी केला असेल तर. आर्टिकल 21 रिलेटेड एक क्वेश्चन आला होता, तो पण सगळ्यात कॉमन क्वेश्चन आहे. जर केला असेल अभ्यास तर तो पण 100% आलाच असेल. ओके, जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर याच्यामध्ये सिक्वेन्स विचारला होता, तर तो पण प्रश्न इझी होता. त्यानंतर अटॉर्नी जनरलवरती एक प्रश्न आला होता. तर अशा प्रकारे एकूण 7 प्रश्न आपल्या लेक्चरमधून नव्हते, मात्र 7 प्रश्न जे होते तुमच्या अटेम्प्ट करू शकला असता जर लेक्चर बघितले असते तर. ओके, आणि जर ज्यांनी नॉर्मल अभ्यास केला आहे त्यांना एकूण 14 प्रश्न आलेच असते. तर 42 पैकी जरी 14 केले असते तर हा चांगला आहे स्कोर. ओके, कारण GSमध्ये बाकीचे जे प्रश्न होते खूप डिफिकल्टी लेवल हाय होती त्यांची. जर MPSCच्या पेपरचा विचार केला तर MPSC म्हणजे राज्यसेवेच्या पेपरचीच क्वालिटी इकडं सुद्धा होती. त्याच्यामुळं इंजिनियर स्टुडंट्स ज्यांनी अभ्यास केलेला नाही आहे त्यांच्यासाठी GS खरंच बाउन्सर गेला असेल. ओके, त्यानंतर आपण पुढचा टॉपिक बघूया, तो म्हणजे रिझनिंग. तर रिझनिंगमध्ये एकूण 31 क्वेश्चन आले होते आणि त्याच्यापैकी जर अटेम्प्ट टेबल बघाल तर एकूण तुम्ही 14 क्वेश्चन अटेम्प्ट करू शकला असता जर तुम्हाला थोडासा कॉमन सेन्स आहे किंवा तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस केली आहे तर. ओके, कॉमन सेन्स इन द सेन्स की फार मोठे प्रश्न जे आहेत हे तुम्ही टाळून जर छोटे छोटे क्वेश्चन सॉल्व्ह केले असते तर तुमचे आरामात 14 क्वेश्चन तरी इझी अटेम्प्ट झाले असते. ओके, म्हणजे रिझनिंगमध्ये इझीवाले क्वेश्चन कुठले कुठले होते, जसं की प्रॉब्लेम बेस्ड ऑन एजेस होते. एका मुलाचं वय दिलं 16 वर्ष, त्याच्या बहिणीचं वय दिलं होतं ते 4 पट वगैरे करून, तो इझी होता. प्रॉब्लेम बेस्ड ऑन एजेस आहे तो टाईप. त्यानंतर एक टाईम, स्पीड अँड डिस्टन्स ह्याच्यावरती होता, तर टाईम अँड डिस्टन्सवरती होता ॲक्च्युली.
2130 किलोमीटर टोटल डिस्टन्स दिलं होतं, त्याच्यापैकी 1/3 तो एरोप्लेननी कव्हर करतोय, बाकीचं रेल्वे आणि रोड किंवा रेल्वे आणि बसनी कव्हर करत होता. तर अशा प्रकारचं दिलं होतं. आणि बसनी त्यांनी एकूण किती अंतर कव्हर करेल, तर हा पण प्रश्न एकदम इझी होता. पझल होतात 3-4, त्याच्यापैकी इझी म्हणाल तर 8 फ्रेंड्स बसलेत एका रोमध्ये, 2 रोमध्ये, एक रो साऊथकडं फेसिंग आहे, एक रो नॉर्थकडं. ABCDKLMN दिले होते, तर तो पण प्रश्न इझी होता. दुसरी एक पझल होती ज्याच्यामध्ये फ्रूट्स रिलेशन दिले होते. ABCDEF असे पर्सन्स होते, त्यांना कुठलं फ्रूट आवडते आणि रिलेशन्स दिले होते एकमेकांबद्दल, तर तो पण सोपा होता. अजून एक पझल होती ती वॉशिंग मशीनवाली, तर ती पण बऱ्यापैकी इझी होती. बाकीचे क्वेश्चन बघाल तर रँकिंगवरती एक क्वेश्चन होता, 2-3 लाईनर क्वेश्चन होता, तो पण इझी होता. सीमाची रँकिंग दिली होती, 50 रँकिंग होती तिची. त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न होता, त्याच्यामध्ये आपल्याला B पोझिशनपासून A पोझिशनपर्यंत किती मार्गांनी जाता येईल हे कॅल्क्युलेट करायचं होतं, तो पण इझी होता. नंबर सिरीज इझी होती. ओके, कोडिंग डिकोडिंगमध्ये होता, जसं की सेव्ह मोअर मनी याच्यासाठी कुठल्या तरी कोड दिले होते, अशा प्रकारचा आपल्याला कोड हुडकायचा होता, तर तो पण सोपा प्रश्न होता. तर असे एक 14 प्रश्न जे होते त्यामध्ये कम्प्लीट द पॅटर्न, जो पॅटर्न एक होता, पॅटर्न ॲक्च्युली थोडे हार्डवाले होते, मात्र जो सगळ्यात शेवटचा पॅटर्न होता C सेक्शनवाल्यांसाठी, तर तो इझी होता. म्हणजे त्याच्यात प्लस होतं, एक ब्लॅक डॉट होता, एक छोटा सर्कल होतं, एक लाईन होती, आणि तो प्लस प्लस साईन चेंज होत होतं, तर तो सोपा पॅटर्न होता. ओके, आणि अजून एक प्रश्न होता, एक मॅजिकल रेक्टँगल सांगितलं होतं, त्या म्हणजे त्याची विड्थ आणि लेंथ दिली होती. ओके, आपल्याला त्याची ओरिजिनल विड्थ काय असेल ते काढायचं होता, तर तो सोपा होता प्रश्न. त्याचबरोबर क्यूब एक दिला होता, ज्याला ग्रीन, रेड, येलो असे साईडनी कलर दिले होते, तर कुठल्याच बाजूला कलर नाही आहे अशी किती क्यूब्स असतील हे विचारला होता, तो पण सोपा होता. ओके, त्याचबरोबर मग सिलॉलिझमवरती एक प्रश्न आला होता, नो ट्री इज फ्लॉवरवाला, तो पण इझी होता. जर तुम्ही सिलॉगची प्रॅक्टिस केली असेल तुमच्या इंजिनिअरिंगच्या म्हणजे फायनल इयरला प्लेसमेंटच्या वेळेस प्रॅक्टिस केली असेल तुम्ही, तर तिथं तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न बरेच दिसले असतील. ओके, अजून एक प्रश्न होता, थोडा लॉजिकलवाला होता. 5 डॉक्टर दिले होते ABCDE, त्यानंतर 4 इंजिनियर्स दिले होते, 6 टीचर दिले होते, मेल फिमेल होते त्याच्यामध्ये, आणि त्या बाकी कंडिशन्स दिल्या होत्या आणि ऑप्शन्स दिले होते की कसा ग्रुप फॉर्म होईल. तर आपण ऑप्शन बघूनच डायरेक्टली आन्सर करू शकलो असतो. ओके, तो एक सोपा प्रश्न होता. मात्र तुम्ही कसा अटेम्प्ट करताय, तुमचा अप्रोच कसा आहे रिझनिंगकडं, हे जर तुम्ही लक्ष दिलं असतं तर पेपरमध्ये एक 14 क्वेश्चन तरी इझी अटेम्प्ट झाले असते. ओके, असा एकदम काय हार्ड लेवल नव्हता, मात्र लेंदी क्वेश्चन होते. ओके, लेंदी क्वेश्चन असल्यामुळंच एक 14 क्वेश्चन्स तुमचे अटेम्प्ट झाले असते. ओके, आणि इंजिनिअरिंगमधले 19 प्रश्न आले होते एकूण, आणि स्टँडर्ड अटेम्प्ट इंजिनिअरिंगमध्ये एक 7 ते 8 क्वेश्चन आपल्याला जमायसारखे होते. बाकीचे थोडेसे आता ज्यांचं वीक आहे टेक्निकल नॉलेज त्यांना नसतील आले, मात्र स्टँडर्ड अटेम्प्ट म्हणाल तर एक 8 तरी प्रश्न असे अटेम्प्ट व्हायलाच पाहिजे होते. ओके, मग कुठं तुम्ही सेफ झोनमध्ये असला असता. मग आपण जर टोटल अटेम्प्टचा विचार केला तर करंट अफेअरमध्ये 6 एक प्रश्न, त्यानंतर जनरल स्टडीजमध्ये एक 14 प्रश्न, रिझनिंगमधले एक 14 प्रश्न, आणि इंजिनिअरिंगमधले एक 8 ते 9 प्रश्न किंवा 8 प्रश्न. तर अशा पद्धतीनं तुमचा जो अटेम्प्ट आहे ॲटलिस्ट तो 42 असला पाहिजे होता. ओके, आणि मी वर्ड ॲटलिस्ट यूज करतोय, इट सेज की 42पेक्षा जास्त असायलाच पाहिजे होता, मिनिमम तरी 42 असलाच पाहिजे होता. ओके, त्याच्यामुळे ज्यांचा कुणाचा 42 अटेम्प्ट आहे त्यांचा गुड अटेम्प्ट आहे. एक कट ऑफचा जर आपण विचार केला तर तो तर ॲक्च्युली आता आन्सर की आल्यानंतरच कळेल की तुम्हाला मार्क किती पडलेत, त्याच्यावरतीच आपण डिस्कस करू त्याच्याबद्दल. मात्र एक 30+ तरी कट ऑफ जाऊ शकतो. ओके, किंवा जर फारच एकदम बऱ्याच कमीच मार्क पडत असतील विद्यार्थ्यांना तर एक 25 किंवा 28+ येऊ शकतो. ओके, पण आय गेस की 30+ तरी क्रॉस होईल कट ऑफ. ओके, जर तुमचा 42च्या आसपास जर अटेम्प्ट असेल तर तो स्टँडर्ड अटेम्प्ट आहे. जास्त डिप्रेशनमध्ये जाऊ नका. बऱ्याच एक्झाम्स आहेत तुमच्यासाठी आता, ह्या प्रत्येक एक्झामकडे तुम्ही फोकस द्यायचा आहे. झालेल्या एक्झामवरती जास्त विचार करू नका किंवा जास्त डिप्रेशनमध्ये पण जाऊ नका, कारण बरेच विद्यार्थी आहेत ज्यांच्याशी मी बोललो आहे तर ते म्हणतात की आता म्हणजे एकदम हाय लेवल होतं, MPSCचा नादच नको करायला. तर असं बिलकुल करू नका. थोडं डिप्रेशन एक दिवसापुरतं ठीक आहे, मात्र नंतर लगेच ओव्हरकम होऊन अभ्यासाला लागा. ओके, कारण अभ्यासाशिवाय पर्याय नाही आहे. कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, तुम्हाला अभ्यास एनी हाऊ करायचाच आहे. आणि जर कॉन्सन्ट्रेशन आणि कन्सिस्टन्सी जर असेल अभ्यासामध्ये तर 100% थोडासा उशीर होईल, मात्र यश हे भेटेलच. ओके,
तर व्यवस्थित अभ्यास करा, जास्त बाकीच्या गोष्टींचा विचार नका करू, कट ऑफ अँड ऑल. बाकी ज्या तुमच्या पुढच्या येणाऱ्या एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी काय काय स्टडी मटेरियल लागेल ते गोळा करायला सुरुवात करा. ओके. आणि बरेच जण बुक लिस्ट काय असावी किंवा बुक्स काय काय यूज करायच्या आम्ही ते विचारत राहतात. तर तसं करण्यापेक्षा एखाद्या पर्टिक्युलर शॉपमध्ये जा. ओके. जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर आप्पा बळवंत चौकात जायचं, कुठल्याही दुकानात कुठल्याही शॉपमध्ये जा आणि त्यांना सांगा की आम्हाला असं असं स्टँडर्ड मटेरियल पाहिजे. तर ते देतील, कारण त्यांचा पण तेवढा अनुभव असतो. त्यांच्याकडे पण विद्यार्थी बऱ्याच पद्धतीनं बुक्सची डिमांड करतात, त्याच्यामुळे त्यांना माहिती मार्केटमध्ये कुठलं बुक चालतं, कुठलं बुक चांगलं आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही बुक घ्या डायरेक्टली. मी ॲक्च्युली कुठलं सजेस्ट करणं हे थोडं चुकीचं राहील, त्याच्यामुळं तुमचं तुम्हीच डिसिजन घ्या याच्याबद्दल. एक स्टँडर्ड जे पब्लिकेशन आहेत त्यांचे बुक फॉलो करा. ओके. आणि जास्ती करून जर तुम्ही इंग्लिशमध्ये प्रेफरन्स देत असाल तर इंग्लिशमधून तुम्ही UPSC लेवलचे जर प्रिपरेशन केलं तर नक्कीच तुमची MPSC आरामात क्रॅक होईल. ओके. कारण ध्येय मोठंच ठेवलं पाहिजे, तर कुठं आपल्याला छोटासा त्याच्यातला भाग अचीव करता येईल. ओके. त्याच्यामुळं व्यवस्थित अभ्यासाला लागा, वेळ अजिबात वाया घालवू नका. आता येणाऱ्या एक्झाम फार जवळ आल्यात, सगळ्याच एक्झाम्स. ओके. आणि बऱ्यापैकी एक्झाम आहेत या 6 ते 7 महिन्यामध्ये तुम्हाला भरपूर एक्झाम द्यायच्यात. त्याच्यामुळे तेवढं तुम्ही फिजिकली पण तयार राहा, मेंटली पण तयार राहा आणि प्रिपरेशनमध्ये अजिबात कमी पडू नका. ओके. तर अभ्यासाला सुरुवात करा. बेस्ट ऑफ लक त्यासाठी. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.